स्पर्धेमध्ये खरंच कौतुक करावं लागेल या गावाचं, या आयोजनाचं. खरंच चांगली स्पर्धा पाहतो. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या मॅचचा आनंद घेतो. बॅनरची आतिषबाजी पाहतो. खरंच कौतुक करेल पुन्हा एकदा या स्पर्धेचं. योगा चषक 2026 ची दमदार स्पर्धा. सर्व पहिला ओपन ताटात आहे. एकच फाईट आणि वातावरण टाईट करून टाकले या स्पर्धेनं. अशी स्पर्धा पाहतो. चला स्पीडअप करा प्लीज पंच तुम्ही देखील. माहिगडेवाडी टीम. अरे काय स्पीडअप करा पंच. थोडी सहकार्य करा. जो सेमीफायनल फर्स्ट साठी जो संघ गेलाय आता तो अमरक संघ सेमीफायनल साठी दाखल झालाय. एक सेमीफायनल साठी अमरक संघ जाऊन पोहोचलाय. खरंच अमरक संघ देखील बलाढ्य संघ आहे. तो जाऊन सेमीफायनल साठी पोहोचलाय. वाल्मी क्रिकेट असोसिएशन मध्ये एक बलाढ्य संघ. आता याच्यातून एक संघ जिंकेल, नंतर एक मॅच होईल, तिथं तरी एक मॅच होईल, सेमीफायनल होईल. आपण जाऊया मॅचला पुढे. सुरुवात पंच थोडं स्पीडअप करा. मागेवाली टीम. पहिला चेंडू गोलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू पॉवरचे षटक. हो, पहिला चेंडू वेगाने टाकला होता. नामदेव बाबा स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. पहिला चेंडू येतो डॉट. चांगली सुरुवात झाली ती म्हणजे 3 मागडेवाडी संघाला. खरंच कौतुक करावं लागेल. टॉस जिंकला आठवले संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. स्ट्रायकिंग एंडला पण पाहतोय नामदेव. गोलंदाजी ट्रॅक वरती कौशिकला पाहतोय. हो, यावेळी देखील पाचच्या टप्प्याचा अचूकता पाहतोय. कॉपी पेस्ट केली जाते. जसा पाचचा टप्पा होता तसाच हा देखील टप्पा हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहतो या गोलंदाजाची. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पावलेचे षटक. समाचार घ्यावा लागेल नामदेवला. यावेळेस ते स्वतःच्या फॉलोमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. संघाचा श्री गणेश झाला तो म्हणजे टीम अटल वॉरियर्स संघाचा. तिसऱ्या चेंडूवरती श्री गणेश झालाय. 3 चेंडू 1 धाव. पॉवर प्लेचे षटक. गोलंदाज पाहतोय आपण. कौशिकला चांगली गोलंदाजी करतोय. टॉस नाही जिंकला पण गोलंदाजी चांगली करावी लागेल. सेकंडला रितेश. हो, यावेळेस अभिषेक टॅप फटका. बॉक्स टॉपचा फटका खेळून काढला रितेशने. एकच सिंगल धाव. बॅक टू बॅक 2 चेंडूला एक सिंगल धावेने धावफलक वाढवलं जातंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले तब्बल 2. 4 चेंडू 2 धावा. पॉवर प्लेचे 2 चेंडू अक्षरशः टू गो. पहिल्या षटकातील 2 चेंडू. हो, आउट ब्रेकर टाकला होता. क्षेत्रजय असेल ऑफ साईडला. फेकी केले. रनआउटचा चान्स. हो, चुकीची फेकी पाहतोय. अशा चुका करून चालणार नाही. चुकीला माफी नाही. फेकी जर प्रॉपर झाली असती तर रितीशचा खेळ संपुष्टात आला असता. फेकी चुकीची आणि त्याच्यानंतर ही सिंगल 1 धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा थोडंसं पुढे ढकललंय. जाऊन पोहोचले 3च्या घरात. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू पॉवर प्लेचे षटक. षटकार चौकार येणं गरजेचं असेल आपल्या टीमला. यावेळी ऑफ साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लेग बायची 1 धाव येते आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे फक्त सिंगल डिजिट 4च्या घरात. जाऊन पोहोचले 4च्या घरात. पॉवर षटक. समाचार घेता आलेला नाही आपल्या टीमला. टॉस जिंकला आपल्या टीमने. बॅटिंगचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर धावा फक्त ठोकल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4. आपण पाहतो श्री गणेश 11 मायगडेवाडी टीम टॉस हारला. टॉस आपल्या बाजूने नसेल राहिला. गोलंदाजी करावी लागेल. आता बॅटिंग करणं गरजेचं असेल रितेश आणि नामदेवला. कारण ही पहिली एंट्री असेल या आठवली टीमची. खूप दिवसाने पहिली एंट्री पाहतो वाल्मी पठारामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला गोलंदाज. स्वतःच्या फॉलोमध्ये पहिलं षटक. आयुषला पाहतो. ओव्हर क्रमांक 2. बॅटिंग करावी लागली आता रितेशला. पॉवर प्ले संपलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा फक्त ठोकलेत. आता 12 चेंडूचा खेळ. पहिली इनिंग. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष तयार. युवा गोलंदाज पाहतोय. हो, रितेशसाठी पुन्हा एकदा तो चेंडू होता. पुन्हा एकदा अंगावरती आदळला आणि लेग बाईची धाव. पुन्हा एकदा एक चोरटी धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक थोडस पुढे ढकलतंय. एका धावेने कुठेतरी डोंगर उभा केला जातो तो म्हणजे आठवले टीम कडून. एकला चेंडू एक सिंगल धाव. पुन्हा एकदा नामदेव बाबरला पाहतोय. हो, बॅटच्या रनर मध्ये ऑन साईडला खेळून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. फेकी पाहतोय आपण. 1 बाउन्स चांगली फेकी पाहतोय. एकच सिंगल धाव. एका धावेने धावफलक वाढता येणार नाही. फक्त धावाला फक्त रस मिळेल. जर षटका चौकार आले तर थोडस धावफलक जाऊन पोहोचेल. 2 चेंडू धावफलक जाऊन पोहोचले 6च्या घरात.
2 चेंडू 6 धावा. सेकंडला रितेशला बॅटिंग करावी लागेल. अटोली संघ पहिली एंट्री पाहतोय. बॅटच्या रनर मध्ये होता ऑन साईडला पुन्हा एकदा खेळू काढला. वन बॉल क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेपर्यंत हाताला चटका. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतो सरळ सीमा रेषेची भेट. जातोय निघून. वन बॉल चौकार. फर्नाकेदार आता रितेशने सुरुवात केली चौकाराने. आता चांगली सुरुवात पाहतो. बॅटवरती चेंडू येतोय. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. धावफलक जवळ पोहोचले ते म्हणजे डबल डिजिट 10च्या घरात अशी बॅटिंग करावी लागेल. जर संघाला 30+ धावा ठोकायच्या असतील तर चौकार षटकार मारावे लागतील. धावा झाले तब्बल 3. 10 धावा. आयुष्यवरती अटॅक केला जातो तिसऱ्या चेंडू पासून. महत्वाचे 3 चेंडू ओव्हर क्रमांक 2 मधील पाहतो. रितेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कमबॅक करेल का गोलंदाज? पुन्हा एकदा रितेश भारी पडेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. कॅचचा कॉल. कॅच होते जमिनीला दान. हो हो, अशा चुका करून चालणार नाही मित्रांनो. ही कॅच इम्पॉर्टंट होती. पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस म्हटलं जातं ना, तसंच पकडायची होती कॅच आणि जिंकायची होती मॅच. इथे कॅच ड्रॉप झाले आणि रितेशला जीवदान दिलं जातंय आणि एक सिंगल धाव. महत्वाचे 2 चेंडू टू टू गो. शेवर टाकला त्याच्यावरती नामदेव फटका खेळू घालला. ऑन साईडला चेंडू निघून चाललाय. दिशा चुकीची होती. फटका लाजवाब होता. त्याच्यावरती फक्त सिंगल एक धाव. आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल तो म्हणजे गोलंदाज आयुषच्या गोलंदाजी मधील. 1 टू गो. एक चेंडू बाकी. धावा झालेत 12. महत्वाचा एक चेंडू राहिलाय. धावा झालेत 12. चांगलं आयोजन पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल. वारंवार या वालिंग पटा क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करतो कारण 3 दिवस तब्बल स्पर्धा पाहतोय. सॅटर्डे संडे मंडे क्रिकेट रसिकांना हा एक सण असल्यासारखा असतो. 3 दिवस स्पर्धा म्हणजे खरंच कौतुक करावं लागेल या आयोजनाचं. त्रिमूर्ती स्पोर्ट मोडेवाडी संघ खरंच कौतुक करतोय या आयोजनाचं. पुन्हा एकदा 6व्या मॅचेस चेंडू देखील आलाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. 1 टू गो. आयुषचा एक चेंडू बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. ऑन साईडला फटका फसला जातोय. कॅचचा कॉल. आता नाही होणार चुकी आणि आता नाही करत चुकी. मोठा मासा गळ्यामध्ये अडकवलाय. कॉट बियॉन्ड द विकेट. पहिला गडी बाद. पहिला धक्का लागतोय तो म्हणजे टीम अटोली संघाला. बॅक टू डगआउट फलंदाज नामदेव बाबर. नामदेवला थोडस बॅटिंग करायचं होतं. षटकार मारायचा होता. ताकद कमी पडली. नजाकत तर होती. फटका थोडासा फसला आणि कॅच पकडली जाते आणि विकेट होते ते म्हणजे ओव्हर क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त होतोय आणि धावफलक थांबतोय ते म्हणजे फक्त डिजिट. 12 धावा. लॉस ऑफ द 1 विकेट्स. बारा चेंडूचा खेळ झालाय. पहिली इनिंग धावा पाहतोय 12. बॉल टू रन पाहतोय 12 चेंडू 12 धावांचा खेळ झालाय. आता 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहतोय आपण अशोकला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अशोक आलाय. सेकंडला फलंदाज रितेश. एक बॅटिंग मध्ये चौकार आलाय. रितेशला बॅटिंग करावी लागेल आता. बॅट मध्ये होता ऑन साईडला खेळून काढला. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल. क्षेत्ररक्षक असेल. एका धावीचा प्रयत्न आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. एका धावीवरती समाधान मानावं लागेल टीम अटोली संघाला. आता धाव 1 टू बॉल टू बॉल रन पाहतोय आपण. 13 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 13. अटोली संघाला थोडीशी गाडीचा घेर बदलावा लागेल. 4थ्या घेरवरून गाडी 5व्या घेरवरती आणावी लागेल. बॉल टू रन चालले. तर थोडासा वेग द्यावा लागेल. तुषाराला नवीन फलंदाज. अटोली गावचा युवा खेळाडू. ऑन साईडला फटका तर लाजवाब असेल. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. पंच 6 निशा करतील आणि सांगतील आपल्यापर्यंत. हा असेल फक्त एक सिंगल. फटका तर चांगला होता. धावा एवढ्या चांगल्या नव्हत्या. यस, पंचाने पुन्हा एकदा डिसिजन चेंज केला आणि चेंडू निघून जातो सीमा. आता आउट ऑफ द पार्क. 4 धावींसाठी चौकार. तुषार डगआउट मधून सेट होऊन आला होता. पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साईडला फटका चांगला होता. 440चा चटका होता. 4 धावफलक जाऊन पोचते तब्बल 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील खेळायचा होता ऑन साईडला. टप्पा चांगला होता. टप्पा अचूक होता. तुषारने बॅट स्विंग केली. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातो. डॉट बॉल. तू शेर तो मै सव्वा शेर. तू चौकार मारू शकतोस तर मी तुला डॉट मारू शकतो. 3 चेंडूचा खेळ झालाय. महत्वाचे 3 चेंडू पहिली इनिंग. बॅटच्या रनामध्ये होता. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. रनर तो छान. तुषार असेल डेंजर एंडला आणि तुषारची विकेट केली जाते सॅक्रिफाईस आणि तुषारला दाखवला जातो डगआउटचा रास्ता.
3 चेंडू फेस करत असताना तुषारने खेळ केले ते म्हणजे फक्त 4 धावेंची. आता मॅच थोडीशी पलटली. अतुलित संघाला जर जिंकायचं असेल ना, या 2 चेंडूवरती 2 षटकार मारावे लागतील. कारण बॅटिंगचा निर्णय आता असं वाटत असेल की चुकला की काय. अतुलित संघाची पहिलीच एंट्री पाहतो या असोसिएशन मध्ये आपण. धावा झाली तब्बल 17 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. सगळ्यांना फलंदाज रितेश त्याच्यावर क्षमता असेल षटकार मारण्याची. हो त्याला देखील जाग्यावरती उभं केलं जातंय. बॅटा फक्त फिरतायत. जशी रोज फिरते तशी बॅटा फिरतायत. बॉल वरती काय चेंडू येत नाही. कारण आता पाहतो आपण टीम ला जवाब गोलंदाजी करते. कौतुक करावं लागेल या मायगडेवाडी टीमचं. श्री गणेश 11 मायगडेवाडी टीम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी ला जवाब राहिले. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. सगळ्याला फलंदाज सोपान. ओहो लांबून लांबून बॅट स्विंग करायची होती. पंच शहानिशा करतील आणि चेंडू चांगला पाहतोय आणि रनआउट देखील दिला जातोय आणि 18 चेंडूचा पंचांनी दिलं विकेट. पंचा हा चेंडू डॉट असेल. नक्कीच हा चेंडू दिला जातोय डॉट. एक धाव देखील दिली जात नाही आणि 18 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि धाव फलक लागतोय ते म्हणजे फक्त 17. आता समाचार 18 लागतात आणि समाचार असेल तो म्हणजे 18 चेंडू आणि 19 धावेंचा. गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे आता अतुलित संघाला. नेक्स्ट मॅचचा करूया आपण टॉस. चेंडू 19चं समीकरण असेल. एक दमदार स्पर्धा पाहतोय. महत्वाची मॅच जो अ गटातून सेमीफायनल साठी संघ दाखल झालाय. अर्थातच मानादेवी स्पोर्ट अमृत संघ सेमीफायनल साठी दाखल झालाय. अजून या 4 टीम मधून एक संघ दाखल होईल आणि ते असेल पहिली सेमीफायनल या स्पर्धेतील. अप्रतिम स्पर्धा पाहतोय. मनोकडी गावाकडून आयोजित केले. खरंच कौतुक असेल या चषकाचं. ब्रँड स्पर्धा पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम तयार असतील. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. 18 चेंडूचा खेळ पाहिला. त्याच्यानंतर धावा झालेत 18 आणि 19चं समीकरण असेल. नेक्स्ट टीम दोन्ही तयार आहो प्लीज. नेक्स्ट मॅच देखील टॉस करूया. कुठला नेक्स्ट मला टीम जेसीसी नाट्याचे संघ कॅप्टन यायचे प्लीज. आंबेडकरवाडी दोन्ही टीम कॅप्टन मित्रांनो या टॉस बॉक्स मध्ये प्लीज. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल मित्रांनो. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच देखील टॉस करूया टॉस बॉक्स मध्ये. चला नेक्स्ट टीम प्लीज. दोन्ही टीम्स टॉस साठी या. जेजेसी नाटोसी संघ प्लीज कॅप्टन टॉस साठी या. अमृतवाडी दोन्ही टीम कॅप्टन यायचे टॉस बॉक्स मध्ये मित्रांनो. जर आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर दोन्ही टीमचे टॉस बॉक्स प्लीज या. दोन्ही टीमचे कॅप्टन सहकार्य करा. पहिल्या इनिंग मध्ये टॉस केला जातो दोन्ही टीमचा. आपण पाहतोय का सर टीम नाटोची असेल तर दुसरा सर अमृतवाडी. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 19चं समीकरण. गोलंदाजी असेल अतुलित संघाकडे. गोलंदाजी चांगली पाहतोय अतुलित संघाची. पहिला गोलंदाज पाहतोय अतुल एक्सप्रेस तुषार बाबरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पाहावं तर षटक चांगला हाताळावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तुषार आला. वेगाचा बादशाह अतुलित संघाचा एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू पावसाचा चेंडू. पहिला चेंडू फासला जातो. कॅचचा कॉल आणि आंब्रकचा क्षेत्ररक्षण पाहतोय. ते चुका करत नाही आणि त्याने पकडली झेल. साधी सोपी सिंपल. पहिला डचचा धक्का लागतो तो म्हणजे फलंदाज पाहतोय आपण राहुलला. राहुलला दाखवला परतीचा इशारा.
पहिला धक्का लागतो टीम आपण पाहतो या टीमला पहिला गडी बाद होतोय गोलंदाजी चांगली करावी लागेल तुषारला पॉवर प्लेचं षटक चला प्लीज नाटोळी संघ आपला कॅप्टन यायचा मित्रांनो अमृतवाडी संघ आपला कॅप्टन असेल का ओके चला दोन्ही टीम्स सतीश दादा मोरे प्लीज या सतीश दादा मोरे मोडक तुमच्या हस्ते करूया टॉस सतीश दादा सतीश दादा जरा तुमच्या हस्ते करूया आपण दोन्ही टीमचा टॉस महत्वाची मॅच असेल ती देखील नाटोळी संघ तर एका साईडला अमृतवाडी संघ पाहतोय 18 झालाय का पहिल्या चेंडूवरती डकच्या स्वरूपात धक्का लागला तो टीम आपण पाहतोय अर्थातच मायगडेवाडी टीमला नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे राहुलला आयुषला पाहतोय ज्याने गोलंदाजी केली ओव्हर क्रमांक 2चा खेळ केला आयुषने युवा खेळाडू पाहतोय आयुष आपण टीम मायगडेवाडी टीमला पहिला चेंडू तुषारने धक्का दिलाय तो म्हणजे आठवली टीमला लेफ्ट हँड फलंदाज तुषार पुन्हा एकदा गोलंदाज तयार वेगाचा बादशाह या वेळी देखील वेगाने पूर्णपणे चिक करून टाकतोय चांगली गोलंदाजी पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत जशी सुरुवात टीम मायगडेवाडी टीमने केली होती तशी सुरुवात आठवली टीमने केली अशी सुरुवातीची गरज होती कारण 18 डावात जर 19 डावात जर डिपेंड करायचं असेल ना अशी गोलंदाजी करावी लागेल जावा ना दोन्ही कॅप्टन आहेत दोन्ही कॅप्टन आहेत चला प्लीज दोन्ही कॅप्टन या टॉस बॉस मध्ये मित्रांनो चला नाटू टीम कॅप्टन या सतीश दादा यांच्या हस्ते करूया टॉस तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव संघाचा अकाउंट ओपन झालं सेम आठवली टीमचं जसं तिसऱ्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालं होतं तसं झालं या टीमचं देखील अकाउंट ओपन झालंय संघाचा श्री गणेश झालाय आपण टॉस बॉस मध्ये पाहतोय दोन्ही टीम टॉस करूया एका साईडला टीम नाटोशी दुसऱ्या साईडला अमृतवाडी सतीश सर यांच्याकडून टॉस केला जातो टॉस कॉइन टॉस विन पाहतोय आपण टॉस कोणी जिंकला टॉस जिंकला अमृतवाडी आपला निर्णय करायचा मित्रांनो लगेच ओके ठीक आहे 3 चेंडू 1चा खेळ झालाय ऑन साईडला फटका बसला कॅचचा कॉल पुन्हा एकदा क्षेत्र जे असेल तो क्षेत्रक्षण आणि चुकी करत नाही चुकीची माफी नसते आणि ती पकडली जाते बॅक टू बॅक दुसरी झेल आणि फलंदाज बाद होते आपण पाहतोय आयुषला कौशिकला दाखवलाय परतीचा इशारा पहिली ओपनिंग जोडी चालली ती म्हणजे डगआउटच्या दिशेने काय खेळ चाललाय आतोली टीमचा तुषार गोलंदाजी करत असताना सर्व फलंदाजांना जाग्यावरती उभं करतोय 4 चेंडूचा खेळ झालाय धावा झाले फक्त एक सिंगल लाजवाब गोलंदाजी जर 19 धावा डिपेंड करायचा असेल ना तर इतिहास घडवावा लागेल मित्रांनो कारण पाण्याने आंघोळ करून फक्त दिवस बदलतो आज तुम्ही घामाने आंघोळ करून पहा तुमचं नशीब नक्की बदलेल आज करावी लागेल घामाने आंघोळ आटली टीमला 4 चेंडूचा खेळ झालाय धावा राहिले ते म्हणजे फक्त एक टू नवीन फलंदाज तेजेश आलाय सेकंड एंडला लाजवाब क्षेत्रक्षण पाहतोय आटली टीमचं फर्निचर डिस्ट्रॉय काय गोलंदाजी करतोय तुषारसाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो 5 चेंडू फक्त एक धाव दिले आणि तब्बल विकेट घेतल्यास त्या म्हणजे 3 यार गोलंदाजी लाजवाब आटोलीचा बाजीगर वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळख दिली असा एक गोलंदाज नावासारखी आपली छाप सोडतोय आणि 5 चेंडू टाकत असताना फक्त धाव दिली एक आणि विकेट केली ती म्हणजे फक्त 3 लाजवाब गोलंदाजी यार कौतुक करावं लागेल या युवा खेळाडूंचं हे खेळाडू बनले जात आहेत कारण युवा खेळाडूंना चान्स भेटला जातोय पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर असं असावं आज जर तुम्ही 19 धावा डिपेंड केला ना तुमचं नाव कोरलं जाईल या वाळून पठारामध्ये आठवडी टीमचं कारण 19 धावा डिपेंड करणं खूप कौतुक असतं मित्रांनो 5 चेंडू 1 धाव झाले नवीन फलंदाज पाहतोय आयुषला महत्वाचा एक चेंडू पॉवर प्लेचं षटक काय होईल या चेंडूवरती पुन्हा एकदा तुषार भारी पडतोय महत्वाचा एक चेंडू या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल वेगाने टाकला फटका बसला छोटा पॅकेट चेंडू खाली चुकी करतोय आणि काय होतंय गणेश कडून चुका होत नाही पण गणेशने आज चुकी केली ही चुकी थोडीशी मागात पडते की काय गणेश सांगतोय असू दे नो डाऊट चुकी झाले क्षेत्रक्षण चांगला असेल युवा खेळाडू गणेशला पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचतोय फक्त 3च्या घरात फॉरवर्डचं षटक धावफलक फक्त 3 हा जर कॅच झाला असताना एकच धाव आली असती तुषारच्या षटकामध्ये 4 विकेट्स आल्या असत्या कॅच ड्रॉप झाली आणि धावा झाले तब्बल 3
आता काय घडतंय आणि काय बिघडतंय समीकरण झालंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 12 चेंडू आणि तब्बल 16 धावेंचं मॅच बनवू शकते. मॅच बनवावी लागेल मित्रांनो. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. आज थोडीशी घामाने अंघोळ करावी लागेल कारण नशीब बदलायचं असेल ना तर काहीतरी करावं लागतं नवीन. नवीन करावं लागतं काहीतरी कारण नवीन केल्याशिवाय नाव होत नाही आणि नवीन केल्याशिवाय कोणताही संघ तुम्हाला ओळखत नाही. काहीतरी नवीन इतिहास घडवावा लागतो आणि आज जर इथे इतिहास घडवला आठवले टीमने तर तुमचं देखील नाव घेतलं जाईल या वाल्मिक पठारामध्ये. 12 चेंडू 16चा खेळ. मॅच होईल रंगत. दोन्ही फलंदाज पाहतोय आयुष वर्सेस आयुष. लेफ्ट हँड फलंदाज सायकिनला आयुषला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला आठवलीचा बुमरा. रितेशला पाहतोय बुमरा ऍक्शनने गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. पहिला चेंडू चुकीला माफी नाही. चुकी होते. पंच शहानिशा करतील. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जात आहेत 2. पंच दोन्ही एकामेकाकडे पाहतायत. पूर्णपणे शहानिशा करतील. निर्णय देतील. हा निर्णय महत्वाचा असेल. पंचांनी शहानिशा केली आणि तिला जातो बिमर चेंडू. संधीचं सोनं. रितेश वरती आक्रमण. पहिला चेंडू टाकायच्या अगोदरच धावा दिल्या 3. मॅच मध्ये रंगत. अशा चुका केल्यात ना तर तुम्हाला महागात पडू शकतात मित्रांनो. चुकीला माफी नाही. नो चेंडू टाकला धावा तब्बल दिल्या 3. आता फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आयुषसाठी. कमबॅक करावा लागेल गोलंदाज रितेशला. नावासारखी गोलंदाजी करावी लागेल. हो हो चांगला चांगला चेंडू पाहतो शत्रूचा असेल. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि चुकी होते. आजचा दिवस रितेशचा होता की नव्हता काही सांगू शकत नाही. रितेशने बॅटिंग नाही केली आणि रितेश आता क्षेत्ररक्षण देखील चुकी करतोय. हेरने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 8च्या घरात. धावा झालीत 8. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खाली इंडिया वर्सेस न्यूझीलंड. बुमराने चांगली गोलंदाजी केली. आज रितेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. सेकंडला लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय आयुषला. बॅटिंगची दर्जा दाखवलं जाईल. महत्वाची 5 चेंडू. ऑन साईटला कॅचचा कॉल. कॅच महत्वाचे असेल. कॅच होते जमिनीला दान आणि चेंडू देखील निघून जाते आउट ऑफ द पार्क. येतोय 4-4-4 चौकार. आजचा दिवस रितेशचा नव्हता. ही एक कॅच. तो नो चेंडू. महागात पडलं जातं की काय आठवली संघाला. असं वाटलं होतं. तुषार गोलंदाजी करत होता. आठवली संघ बाजी मारेल पण त्याच्यानंतर रितेश गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू नो टाकला आणि त्याच्यानंतर हा चौकार. डावाचा पूर्णपणे काया पलट करून टाकली आयुषने आणि पूर्णपणे डाव झालाय पलटी आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 12च्या घरात. चेंडूचा खेळ झालाय फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून 4 चेंडू असतील या षटकामधील. मागडेवाली टीम काय बॅटिंग चाललंय. मॅग्निफिसंट बॅटिंग पाहतोय आपण आयुष कडून. अजून 4 चेंडू चांगले हातावे लागतील. चांगला चप्पा टाकावा लागेल रितेशला. लॉकर होता. चांगला होता. अचूक होता. कमबॅक करून दाखवला या गोलंदाजाने. अशा चेंडूची गरज असेल आणि असे चेंडू हाताळावे लागतील कारण असे चेंडू हाताळल्याशिवाय तुमचा संघ जिंकणार नाही. कारण अगोदरच धावेंचा तोटा. धावा ठोकल्या फक्त 19 आणि त्याच्यामध्ये अशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. चेंडूचा खेळ झालाय 3. धावा झाले तब्बल 12. आता फक्त समीकरण होतं ते म्हणजे तब्बल 7 धावेंचं. महत्वाची 3 चेंडू गोलंदाज आपण पाहतोय रितेशचे. आठवले संघाची पहिली एंट्री पाहतोय. या मध्ये चांगली एंट्री पाहतोय. लॉकर होता. वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच धाव. या एक धाव देखील रोखावे लागतील कारण मायगडेवाली टीमला माहित आहे एका धाबेने देखील आमचा संघ जिंकू शकतो. आता समीकरण झाले ते म्हणजे तब्बल 8 चेंडू आणि 6 धावेंचं. बॉल टू रन नसेल पण चेंडू चांगले हाताळावे लागतील. महत्वाचे 2 चेंडू. 2 टू गो. तुषारच्या चेहऱ्यावरती देखील हास्य पाहतोय. हे हास्य नसेल तर हे नाराजगी असेल. धावा झालेत तब्बल 14. 13 झालेत. 6 ची गरज असेल. 8 चेंडू 6 धावा. उलट कॅचचा कॉल. सागर चुका करत नाही पण आज चुकी होते कारण ही चुकी का होते माहित आहे का मित्रांनो. कारण हा दबाव असेल आणि आज रितेशचा दिवस नसेल. रितेशने बॅटिंग नाही केली. रितेशने नो चेंडू टाकला. रितेशने चौकार दिला आणि आताची ही कॅच ड्रॉप. आजचा दिवस रितेशचा नव्हता की काय. धावा तब्बल दिल्या जात आहेत 2. धावफलक जाऊन पोहोचले 15. 15 धावा. 1 टू गो. हो एक धाव. सिंगल. चांगला फटका पाहतोय. नो लुक शॉट. चेंडू निघून जातोय गोलशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. टाटा बाय बायचा इशारा आणि धावा झाले तब्बल 16.
आता गरज असेल ती म्हणजे तब्बल 6 चेंडू आणि 3 धावांची. कोणता गोलंदाज येईल आणि या धावा डिपेंड करेल आणि इतिहास घडवेल का? आणि आयुष देखील चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडर पाहतोय. आज मायक्रेवाडी टीम चांगली बॅटिंग पाहतोय. गोलंदाजी चांगली राहिली. चला अमृतवाडी आपण टॉस जिंकला आपण निर्णय करायचा प्लीज. बॉलिंग घेतली. विन द टॉस आणि सिलेक्ट टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडले आहे. नाट्यच्या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. लगेच रेडी व्हायचं मित्रांनो तुम्ही देखील. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस केला दोन्ही टीम मध्ये. अमृतवाडी टीमने टॉस जिंकला तो म्हणजे घेतला गोलंदाजीचा निर्णय. मॅचच्या दिशेने जाऊया. हा उलटेच्या मुखाला पाहतो या स्पर्धेतील आताचे वैभव चषक 2026 ची दमदार स्पर्धा. त्या स्पर्धेतील हा चांगला संघ पाहतो. दोन्ही टीम पाहतोय. हाय व्होल्टेज मुकाबला. हाय व्होल्टेज ड्रामा. रामा रे रामा हा क्रिकेटचा ड्रामा आणि त्याच्यामध्ये ही खेळपट्टी. 6 चेंडू 3 ची गरज. पहिला चेंडू खेळून काढला जातो. तिथं क्षेत्ररक्षण नसेल. चेंडू गॅदर करून फेकी पर्यंत मॅच होते समांतर रेषेत. मॅच होते दोन्ही संघ बराबर रेषेत. आता फक्त गरज असेल ती म्हणजे एका धावेची. 5 चेंडू 1 धाव. काय होतंय काय बिघडतंय. एका धावेची गरज आज आयुषने करून दाखवलं. आयुषने गोलंदाजी चांगली केली. आयुष बॅटिंग देखील चांगली करतोय. लेफ्ट हँड फलंदाज आयुषला पाहतो. 5 चेंडू 1 धाव. हो चांगला चेंडू अचूक चेंडू पाहतोय. पंच वळले आपल्याकडे आणि सांगतात या सिटीचा वाईट बॉल. तिथे मॅच जाते जिंकल्या अर्थातच मायग्रेटेड टीम पहिल्या मॅच मध्ये बाजी मारते आणि हाडलक बॅडलक टीम पाहतोय आपण अटोली वॉरियर्स. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील टीमला. एकदा हरला म्हणून कोणी इतिहास संपत नाही.